So welcome to Winners Chemistry, and in Winners Chemistry today we are going to start with last two physical properties exhibited by the transition metals. तर बघा जसं की आपण ट्रान्झिशन मेटलची फिजिकल प्रॉपर्टीज शिकतोय ज्याच्यामध्ये आपण मेटॅलिक प्रॉपर्टीज, ऑक्सिडेशन स्टेट्स, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, कलर, कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज आतापर्यंत शिकलेलो आहे आणि आज आपण उरलेले दोन जे फिजिकल प्रॉपर्टी आहेत ते शिकायचे आहे ज्याचं नाव आपल्याकडे आहे बघा फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फॉर्म्युलेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. ही पहिली फिजिकल प्रॉपर्टी आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे फॉर्मेशन ऑफ ॲलॉय आणि त्यामुळे हे दोन प्रॉपर्टी जे आहेत ते आपणाला या ठिकाणी शिकायचे आहेत. तर त्यासाठी बघा स्टार्ट करूया आपण formation of interstitial compound or the formulation of interstitial compound and the second one is the alloy formation. So we are going to study these two different properties in two different ways and त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया formation of interstitial compound or simply formulation of the interstitial compounds. So let us start. So let us start the formation of interstitial compound. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे की इंटरस्टिशियल कंपाऊंड्स म्हणजे काय आणि ते कसे फॉर्म होत असतात. तर त्याच्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण इंटरस्टिशियल स्पेस काय असते ते समजून घेऊया. ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला राईट साईडला एक डायग्रॅम दिसते. ज्या डायग्रॅममध्ये तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचे काही आपल्याकडं ॲटम्स आहे ते आणि त्या ॲटम्सना आपण काय म्हणतो बघा लॅटिस स्ट्रक्चर म्हणतो. आणि या ॲटमच्या मध्ये जी तुम्हाला जागा दिसते मोकळी जागा 4 ॲटमच्या मध्ये असणारी जागा त्या लॅटिस साईटमध्ये प्रेझेंट असणारी ती स्पेस आहे. दॅट स्पेस इज इट विच इज प्रेझेंट इन बिटवीन द ॲटम्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज द इंटरस्टिशियल स्पेस. तर बघा त्या ग्रीन कलरच्या ॲटम्सच्या मध्ये जी स्पेस तुम्हाला बघायला मिळते त्या स्पेसला आपण इंटरस्टिशियल स्पेस असं म्हणतो. ॲक्च्युली इंटरस्टिशियल स्पेसची व्हॅल्यू लहान असते, कमी स्मॉल स्पेस असते. त्याला वॉईड देखील म्हणतात. सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये येईल आपणाला वॉईड जसं आपण म्हणत असतो ते. आणि जर समजा ह्या वॉईडमध्ये काही लहान इलिमेंट्स जर जाऊन बसले ज्याला आपण काय म्हणतो बघा ते स्मॉल साइज्ड ॲटम्स दे ऑक्युपाय दॅट इंटरस्टिशियल स्पेस. मग अशा स्मॉल आयटम्सनी इंटरस्टिशियल स्पेस जर ऑक्युपाय केली तर तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये दिसेल की ब्ल्यू कलरच्या आयटम्सनी ती स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. आणि त्यामुळे अशा वेळी जेव्हा इंटरस्टिशियल स्पेसमध्ये स्मॉल आयटम्स जाऊन बसतात तेव्हा फॉर्म होणारे कंपाऊंड जे असतात त्या कंपाऊंड्सना आपण इंटरस्टिशियल कंपाऊंड्स म्हणतो. त्यामुळे इंटरस्टिशियल कंपाऊंड्स म्हणजे काय तर बघा दीज आर दी कंपाऊंड्स विच आर फॉर्म व्हेन स्मॉल आयटम्स. आता स्मॉल आयटम्स कोणाचे दी स्मॉल आयटम्स ऑफ स्मॉल एलिमेंट्स लाईक हायड्रोजन, कार्बन, बोरॉन अँड नायट्रोजन. इफ दीज स्मॉल एलिमेंट्स दे ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस ऑर vacant space in the crystal lattice there is formation of interstitial compound takes place. So remember that the interstitial compounds are the compounds which are formed when the small items like hydrogen, carbon, boron and nitrogen they occupy the vacant space, that is the interstitial space in the crystal lattice of transition metal. मग याचे एक्झाम्पल्स पण आपल्याकडे आहे. तर बघा जे स्टील आपण बघतो आणि कास्ट आयर, स्टील अँड कास्ट आयर्स दे आर एक्झाम्पल्स ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. दे आर फॉर्म्ड बाय द ट्रॅपिंग ऑफ स्मॉल आयटम्स इन बिटवीन द स्पेस ऑफ आयर्न ॲटम्स. बाकीचे पण एक्झाम्पल्स आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये बघा दी अदर एक्झाम्पल्स ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आर टिटॅनियम कार्बाइड TiC. Then we have titanium hydride TiH1.73, vanadium hydride VH0.56, manganese nitride Mn4n, iron hydride Fe3H, zirconium hydride ZrH1.92 etc. तर या फॉर्म्युल्यांच्याकडे तुम्ही बघितला तर आपल्याकडे हे फॉर्म्युले आपल्याकडे युज्युअल फॉर्म्युले नाहीत. त्याच्याबद्दल
आपण नंतर बघूया. आणि त्याचबरोबर बघा हायड्रोजनच्या इंटरस्टिशियल कंपाऊंड्सना आपण हायड्राइड्स म्हणतो. सिमिलरली इंटरस्टिशियल कंपाऊंड्स ऑफ कार्बन दे आर कॉल्ड ॲज कार्बाइड्स. इंटरस्टिशियल कंपाऊंड्स ऑफ बोरॉन दे आर कॉल्ड ॲज बोराइड्स अँड दॅट ऑफ नायट्रोजन दे आर कॉल्ड ॲज नायट्राइड्स. इन सम केसेस सल्फर अँड ऑक्सिजन दे आर ऑल्सो ट्रॅप्ड. त्यामुळे सल्फर आणि ऑक्सिजनचे सुद्धा आपल्याला काही कंपाऊंड्स बघायला मिळतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो बघा इन सर्टन कंपाऊंड्स सल्फाइड्स अँड ऑक्साईड आर ऑल्सो ट्रॅप्ड इन द क्रिस्टल लॅटिस टू फॉर्म द इंटरस्टिशियल कंपाऊंड. आता जे एक्झाम्पल्स आपण बघतो त्या एक्झाम्पल्सवरून आपण सांगू शकतो की यांचे जे फॉर्म्युले आहेत हे आपणाला स्टॉइशियोमेट्री एक्झिबिट करत नाहीत. म्हणजे कॅटायन ॲनायनचा आपल्याला काही बॅलन्स बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे ह्या कंपाऊंड्सना आपण काय म्हणतो बघा दे आर युजली नॉन स्टॉइशियोमेट्रिक इन नेचर. आणि त्यामुळं आपण काही प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स बघूया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहेत बघा इंटरस्टिशियल कंपाऊंड्स दे आर युजली नॉन स्टॉइशियोमेट्रिक इन नेचर. म्हणजे आपल्याकडं कॅटायन ॲनायन अशा पद्धतीनं काही त्यांचा प्रपोर्शनॅलिटी किंवा बॅलन्स ऑब्झर्व करता येत नाही. ह्या कंपाऊंड्समध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत नाही किंवा शेअर देखील केला जात. जस्ट स्मॉल आयटम्स जे आहे ते इंटरस्टिशियल स्पेसमध्ये ऑक्युपाय केले जातात म्हणून हे कंपाऊंड्स फॉर्म होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स ह्या कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्व न झाल्यामुळं दीज कंपाऊंड्स दे आर नायदर आयोनिक नॉर कोव्हॅलेंट इन नेचर. ते आयोनिकही नाहीत आणि त्याचबरोबर बघा कोव्हॅलेंट देखील नाहीत. त्याचबरोबर तुम्ही जर बघायला गेला तर यांचं फिक्स असं काही कंपोजिशन नसतं आणि त्यामुळं त्यांचं कंपोजिशन जे असतं हे सुद्धा व्हेरिएबल. सो द व्हेरी नेक्स्ट प्रॉपर्टी इज दीज कंपाऊंड्स दे हॅव द व्हेरिएबल कंपोजिशन. तुम्ही ते फॉर्म्युले बघू शकता की ज्याच्यामध्ये आपल्याकडे कंपोजिशन जे आहे चेंज होताना दिसतं. त्यामुळे त्यांचं फिक्स असं काही कंपोजिशन नसतं. दे आर सेड टू हॅव द व्हेरिएबल कंपोजिशन. आणि ह्या व्हेरिएबल कंपोजिशनचाच इम्पॅक्ट म्हणजे आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांना असं फिक्स काही ऑक्सिडेशन स्टेट नसते. त्यामुळे बघा दीज इंटरस्टिशियल कंपाऊंड्स दे डू नॉट हॅव एनी नॉर्मल ऑर फिक्स्ड ऑक्सिडेशन स्टेट. त्यामुळे त्यांना काही नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट येत नाही. हे झालं त्यांचे फिजिकल प्रॉपर्टी. आपणाला काही त्यांचे केमिकल प्रॉपर्टीजबद्दलसुद्धा बघायचं. आता ॲक्च्युली जर तुम्ही केमिकल प्रॉपर्टीज बघायला गेला तर ज्या ट्रान्झिशन मेटलमध्ये हे स्मॉल आयटम्स ऑक्युपाय झालेले असतात त्या ट्रान्झिशन मेटलला आपण पॅरेंट मेटल ॲटम म्हणतो. आणि जर तुम्ही या इंटरस्टिशियल कंपाऊंडचे केमिकल प्रॉपर्टीज जर चेक केला तर बघा मोस्ट ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस इंटरस्टिशियल कंपाऊंड दे आर सिमिलर टू द पॅरेंट मेटल. जिथे ट्रान्झिशन मेटलसारखे यांचे प्रॉपर्टीज असतात. केमिकल प्रॉपर्टीज जरी सेम असले तर त्यांचे डेन्सिटीज मात्र बघा पॅरेंट मेटलच्या डेन्सिटीपेक्षा इंटरस्टिशियल कंपाऊंडची डेन्सिटी ही लोअर बघायला मिळते. त्यामुळे डेन्सिटीसाठीचं नेक्स्ट पार्ट आपल्याकडं आहे या पद्धतीनं. द डेन्सिटीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स दे आर स्मॉलर ऑर लेस दॅन दॅट ऑफ द पॅरेंट मेटल. सो दीज आर दी सम ऑफ दी प्रॉपर्टीज. आपल्याला आणखीनही काही प्रॉपर्टीज बघायचे आहेत जे आपण आपल्या नेक्स्ट स्लाईडमध्ये पुन्हा बघणार आहे. तर त्यासाठी बघा आपण पुढे जाऊया पुन्हा. रिमेंबर दॅट ऑल दी इंटरस्टिशियल कंपाऊंड्स दे आर हार्ड इन नेचर. ते हार्ड असतात खूप. इवन दे शोज थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे त्यांच्यामधून हीट आणि करंट इझिली फ्लो होत असतं. इवन दिस इंटरस्टिशियल कंपाऊंड दे पजेस लस्टर. त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट झाला तर ते लाईटला रिफ्लेक्ट करतात ज्याला आपण चकाकी या अर्थानं म्हणत असतो. इवन दिस इंटरस्टिशियल कंपाऊंड्स दे पजेस हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. रिमेंबर दॅट दिस इंटरस्टिशियल कंपाऊंड्स दे हॅव मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स हायर दॅन दॅट ऑफ प्युअर मेटल ऑर दी पॅरेंट मेटल. म्हणजे पॅरेंट मेटलपेक्षा यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जे आहेत हे खूप जास्त असतात. मग का असतं असं तर बघा एका बोर्ड एक्झामला हा क्वेश्चन विचारला होता. वाय द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आर हायर दॅन दी प्युअर मेटल.
ॲन्सर सिम्पल एक सेंटेन्समध्ये आहे आणि ते या पद्धतीने येतं बघा. इंटरस्टिशियल कंपाऊंड दे आर फॉर्म्ड बाय द इंटरॅक्शन बिटवीन मेटल अँड नॉन मेटल अँड द मेटल अँड नॉन मेटल इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन द इंटरॅक्शन बिटवीन द प्युअर मेटल ॲटम्स अँड हेन्स these compounds they have the higher melting and boiling point than the pure metals. त्यामुळे रिमेंबर करा, because of the interaction between metal and non-metal which is stronger than the bond between pure metal atoms, interstitial compounds they always possess higher melting and boiling point. So these are the some other properties exhibited by these metals. मग आपण ह्यांचे 2-3 युजेस सुद्धा बघू. हायड्राइड्स आहे आपल्याकडं, कार्बाइड्स आहे, त्यांचे युजेस आपल्याला बघायचे आहे. त्याच्यामध्ये जर आपण हायड्राइड्स बघितले, मोस्ट ऑफ द हायड्राइड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स दे आर पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. त्यामुळे हायड्राइड्सचा वापर आपण बघा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून करत असतो. सिमिलरली द कार्बाइड्स अँड बोराइड्स, कार्बन आणि बोरॉनचे जे इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आहेत दे आर एक्स्ट्रीमली हार्ड. दे आर ॲज हार्ड ॲज डायमंड. जसं की तुम्हाला माहीत आहे डायमंड हा अर्थवरचा सगळ्यात हार्ड कंपाऊंड आहे, पण कार्बाइड्स जर तुम्ही बघितले किंवा बोराइड्स तर ते डायमंड इतके स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही की हे कंपाऊंड्स आहेत आपल्याकडं ज्यांना आपण इंटरस्टिशियल कंपाऊंड्स म्हणून बघतो. मग ह्या इंटरस्टिशियल कंपाऊंडनंतर याच्यासारखाच आणखीन एक पार्ट आपल्याला शिकायचा आहे, ज्याला आपण म्हणतो अलॉय फॉर्मेशन. त्यामुळे आपण स्टार्ट करूया बघा अलॉय फॉर्मेशन. सो लेट अस स्टार्ट दी नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ॲज द अलॉय फॉर्मेशन. सो मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल्स दे फॉर द लार्ज नंबर ऑफ अलॉय. तर ही बघा लास्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे ज्याला आपण अलॉय फॉर्मेशन म्हणून बघतो. आणि मॅक्झिमम ट्रान्झिशन मेटल्स हे अलॉय फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्व झालेले असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲलॉयज म्हणजे काय बघूया आणि त्यानंतर ही प्रॉपर्टी हे ट्रान्झिशन मेटल्स का एक्झिबिट करतात ते देखील आपणाला शिकायचं आहे. तर लक्षात घ्या अलॉय इज डिफाईन्ड ॲज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स ऑर ए मेटल अँड ए नॉन मेटल. तर 2 किंवा अधिक मेटलचं जे होमोजिनियस मिक्सचर असतं त्याला आपण अलॉय म्हणतो. ट्रान्झिशन मेटल्स दे फॉर्म लार्ज नंबर ऑफ अलॉय अँड during the formation of alloy the atoms of one metal they are randomly distributed in the lattice of another metal. त्यामुळे इथं काय होतं बघा, एका मेटलच्या क्रिस्टल लॅटिसच्या स्ट्रक्चरमध्ये दुसऱ्या एखाद्या मेटलचे किंवा नॉन मेटलचे ॲटम रँडमली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. जसं की आपण बघू शकतो मगाशी तुम्हाला लॅटिस स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. तर त्या लॅटिसमधल्या काही ॲटम्सच्या जागी दुसरे ॲटम्स तिथे डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्यावेळी जे फॉर्म होणारे आपल्याला सबस्टन्सेस बघायला मिळतात त्यांना आपण अलॉय म्हणत असतो. मग का हे ट्रान्झिशन मेटल्स इतके अलॉय फॉर्म करतात तर त्याचं देखील एक रिझन आहे. म्हणजे ॲक्च्युली 1-2 रिझन्स आहेत ते आपल्याला बघायचे. आणि कुठले ट्रान्झिशन मेटल जास्तीत जास्त अलॉय फॉर्म करतात तर बघा त्याचा ॲन्सर आपल्याकडे आहे. Metals with almost similar radius or similar size and similar properties they are capable to form these alloy. त्यामुळे असे मेटल्स ज्यांची साईज जवळजवळ एकसारखी असते आणि प्रॉपर्टीसुद्धा जवळजवळ एकसारखे असतात ते सगळे सबस्टन्स काय करतात बघा इझिली अलॉय फॉर्मेशन करत असतात. किती साईज असायला पाहिजे तर 2 मेटलची साईज जर त्यांच्या 50% रेंजमध्ये असेल तर इझिली अलॉय फॉर्मेशन होत असतं. मग आता आपण बघणार आहे ह्या अलॉयचं क्लासिफिकेशन. द अलॉयज ऑफ ट्रान्झिशन मेटल्स दे आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज ॲज द फेरस अलॉयज अँड नॉन फेरस अलॉयज. मग आपण यातला पहिला पार्ट स्टार्ट करूया फेरस अलॉय. तर बघा फेरस अलॉय म्हणजे काय तर नावामधूनच आपल्याला कळतं दीज आर दी अलॉयज विच कंटेन्स फेरस ॲज ॲन इम्पॉर्टंट एलिमेंट इंटू दॅम. त्यामुळे असे अलॉयज ज्याच्यामध्ये आयर्न हा एक महत्त्वाचा एलिमेंट ॲटम म्हणून तिथं प्रेझेंट असतो. ॲक्च्युली यांचा पॅरेंट मेटल जर आयर्न असेल तर त्यांना आपण फेरस अलॉयज म्हणतो
आणि या फेरस अलॉयच्या फॉर्मेशनमध्ये काय होतं बघा. इन द फॉर्मेशन ऑफ फेरस अलॉयज द ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट्स दे आर रँडमली डिस्ट्रीब्युटेड इन द ॲटम्स ऑफ आयर्न. म्हणजे आयर्न ह्या मेटलमध्ये बाकीच्या एलिमेंटचे ॲटम जे असतात हे रँडमली डिस्ट्रीब्यूट होत असतात. त्यामुळे हे लक्षात घ्या, फेरस अलॉयज आर फॉर्म when atoms of other elements they are randomly distributed in the atoms of iron as the parent metal, and hence in these ferrous alloys it is important that the percentage of iron is always more. त्यामुळे आयर्नमध्ये बघा पर्सेंटेज ऑफ आयर्न जे आहे ह्या फेरस अलॉयजमध्ये हे खूप जास्त असतं. मग याचे काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स आपण बघूया. एक्झाम्पल आहे बघा, example of ferrous alloy is nickel steel, chromium steel and stainless steel. These are the examples of ferrous alloys because iron is the main element which is used in the formation of these alloys. तर बघा जे स्टील आपण बघतो घरी आपल्याकडे स्टील वगैरे असतं, तर या सगळ्या स्टीलमध्ये कार्बन हा नॉन मेटॅलिक एलिमेंट प्रेझेंट असतो आणि त्याचं पर्सेंटेज किती असतं बघा. ऑल दी स्टील्स दे कंटेन्स अबाउट 2% ऑफ कार्बन. त्यामुळे त्यांच्यामध्ये 2% कार्बन जो आहे तो आपणाला बघायला मिळत असतो. तर हे झालं फेरस अलॉयजबद्दल. आपण याच्यानंतर नॉन फेरस अलॉयज शिकायचं आहे. त्यामुळे सेकंड पार्ट आपण स्टार्ट करतोय बघा, नॉन फेरस अलॉयज. इन नॉन फेरस अलॉयज as the name suggests that iron is not used in the formation of these alloys. आणि त्यामुळे बघा हे असे आपल्याकडे टाईपचे अलॉयज आहेत ज्याच्यामध्ये आयर्न आपण यूज करत नाही. मग ते कसे फॉर्म होतात तर बघा, दीज आर दी अलॉयज विच आर फॉर्म बाय मिक्सिंग द ॲटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स विथ अदर दॅन आयर्न विथ नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे आपण इथं ट्रान्झिशन मेटल पण यूज करू शकतो किंवा नॉन ट्रान्झिशनसुद्धा. त्यामुळे अशा अलॉयज जे फॉर्म होतात कधी बघा, आयर्न सोडूनचे आपण ट्रान्झिशन मेटल घेतो त्यांच्यामध्ये नॉन ट्रान्झिशन मेटल्स आपण ॲड करायचे आणि त्यानंतर फॉर्म होणाऱ्या अलॉयजना आपण नॉन फेरस अलॉयज म्हणतो. तर त्याचं एक अतिशय सिम्पल एक्झाम्पल आहे बघा आपल्याकडे ब्रास. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. दिस इज ए नॉन फेरस अलॉय ज्याच्यामध्ये आपल्याकडे आयर्न नाही. आणि त्यामुळे ब्रास तुम्हाला माहीत आहे पितळ जे आपल्याकडे असतं त्या पितळेमध्ये आपणाला कॉपर आणि झिंक हे 2 एलिमेंट मिक्स केलेले दिसतात. आणि त्यामुळे लक्षात घ्या इट इज ए नॉन फेरस अलॉय. तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, फेरस अलॉयज देखील आणि नॉन फेरस अलॉयज देखील आपल्याला इंडस्ट्रियली खूप इम्पॉर्टंट अलॉयज आहे. त्यामुळे बघा फेरस ॲज वेल ॲज नॉन फेरस अलॉयज दे आर इंडस्ट्रियली व्हेरी मच इम्पॉर्टंट इन नेचर. मग आपण काही फेरस आणि नॉन फेरस अलॉयचे इंडस्ट्रियल आणि बाकीचे युजेस आहेत ते युजेस बघायचे. तर त्यासाठी बघा आपण पहिला अलॉय स्टार्ट करतो आहे ज्याचं नाव आहे ब्रॉन्झ. ब्रॉन्झ इट इज द अलॉय विच इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग कॉपर ॲज ट्रान्झिशन एलिमेंट विथ टीन ॲज द नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. तर बघा Cu म्हणजे कॉपर, Sn म्हणजे टीन आणि ह्या दोघांचं एकमेकांच्यामध्ये मिक्सिंग केलं तर ब्रॉन्झचं फॉर्मेशन होत असतं. याचे काही प्रॉपर्टीज आणि युजेस आपणाला बघायचे. तर बघा ब्रॉन्झ इज द अलॉय विच इज टफ इन नेचर ॲज वेल ॲज स्ट्रॉंग अँड इट इज कोरोजन रेजिस्टंट. तर बघा हा टफ असतो, स्ट्रॉंग असतो आणि कोरोजन रेजिस्टंट. ही प्रॉपर्टी अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोजन रेजिस्टंट याचा अर्थ तो सहजासहजी गंजत नाही. आणि त्यामुळं जे काय आपण पुतळे बघतो बघा, पुतळे असतात वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे पाहतो हे पुतळे ब्रॉन्झचे बनलेले असतात. जे अगदी आपण नेहमी बघतो की ऊन वारा पाऊस याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टींना फेस करत असतात पण ते गंजत वगैरे नाहीत. याचं रिझन आहे की ते कोरोजन रेजिस्टन्स असतात. आणि त्यामुळे बघा त्याचं यूज आपल्याकडे आहे. दे आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑर द मेकिंग ऑफ स्टॅच्यूज, मेडल्स अँड ट्रॉफीज. तर पुतळे बनवण्यासाठी आपण यांना वापरतोच. पण बघा जसं की आपल्याला माहीत आहे मेडल्स दिले जातात, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल. तर त्याच्यापैकी ब्रॉन्झ मेडल जे असतं ते ह्या ब्रॉन्झ अलॉयचं बनलेलं असतं. सोबतच काही ट्रॉफी जे असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी नंबर आल्यानंतर आपल्याला मिळतात बघा,
तर ते ट्रॉफीजसुद्धा ब्रॉन्झचे बनलेले असतात. तर हे युजेस आहे ब्रॉन्झचे. आपण बाकीचे हे ॲलॉय आहेत ते सुद्धा याच्यानंतर स्टडी करूया. Now we have the second alloy as cupra nickel alloy. The name of this alloy suggests that it is formed by the mixing copper and nickel as the metal. कॉपर आणि निकेलला एकत्र करून जो आपल्याला ॲलॉय मिळतो त्याचं नाव आपल्याकडं क्युप्रा निकेल ॲलॉय या पद्धतीनं आहे. आपण मग यानंतर काय करायचं बघा, ह्या क्युप्रा निकेल ॲलॉयचं प्रॉपर्टीज आणि त्याचबरोबर त्याचे युजेस बघूया. याच्या प्रॉपर्टीजपेक्षा फक्त आपल्याकडे याचं यूज आहे. द क्युप्रा निकेल ॲलॉय इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द मशिनरी पार्ट ऑफ मरीन शिप्स अँड बोट्स. त्या म्हणजे मरीन शिप आपल्याकडे असतात, समुद्रामध्ये जाणारे बोट्स असतात, त्यांचे पार्ट्स बनवण्यासाठी, मशीनचे पार्ट बनवण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. त्याचं एक एक्झाम्पल आपल्याकडे आहे बघा, मरीन कंडेन्सर ट्यूब जे असतात त्याच्या प्रिपरेशनमध्ये आपण यूज करतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. Cupra nickel alloy is used in the preparation of machinery parts of marine ships and boats. The example is the marine condenser tube. नेक्स्ट alloy जो आपल्याकडे आहे हा फेरस alloy आहे, ज्याचं नाव बघा स्टेनलेस स्टील आपल्याकडे आहे. and this stainless steel is used in the construction of आउटर फ्युसलेज ऑफ अल्ट्रा हाय स्पीड एअरक्राफ्ट्स. हा त्याचा यूज आहे. मग आपण बघूया की ह्या डिटेलमध्ये काय आहे तो. स्टेनलेस स्टील इज यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ आउटर फ्युसलेज ऑफ अल्ट्रा हाय स्पीड एअरक्राफ्ट. तर याचा अर्थ बघा, जे हाय स्पीड एअरक्राफ्ट आपल्याकडे असतात म्हणजे हवेमधून जाणारे जे काय वाहनं आहेत, तर त्यांचा जो बाहेरचा पार्ट असतो हा बाहेरचा पार्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण ह्या स्टेनलेस स्टीलचा वापर करतो. रिझन आहे की हा कोरोजन रेजिस्टन्स असतो आणि लाईट वेट असल्यामुळं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट तो लवकरात लवकर उड्डाणासाठी सोपा पडतो, म्हणून ह्या स्टेनलेस स्टीलचा वापर करतात. तर हा स्टेनलेस स्टीलचा यूज आहे. तुम्ही स्टेनलेस स्टीलचे कटलरीमध्ये असणारे साहित्य, घरे असणारे युटेन्सिल्स हे सुद्धा बघू शकताय. दीज आर ऑल्सो मेड अप ऑफ द स्टेनलेस स्टील. द फोर्थ ॲलॉय इज द नायक्रोम. आणि नायक्रोममध्ये जर तुम्ही बघितला तर नाव त्याचं सजेस्ट करतं निकेल आणि क्रोमियम. दस दिस नायक्रोम इज मेड अप ऑफ निकेल अँड क्रोमियम इन द रेशो ॲज 80:20. 80% निकेल आणि 20% क्रोमियम मिळून हा नायक्रोम तयार होत असतो. आणि याचा वापर कशासाठी करतात बघा. दिस नायक्रोम इज एक्सटेन्सिव्हली यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ गॅस टर्बाईन इंजिन. तर बघा, जे टर्बाईन्स असतात गॅस टर्बाईन्स त्याचे इंजिन्स बनवण्यासाठी ह्या नायक्रोमचा वापर करतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. हे 3 ॲलॉयज आपल्याकडे आहेत, क्युप्रा निकेल, स्टेनलेस स्टील आणि नायक्रोम. यांचे युजेस आपण बघितलेले आहे. आणखी एक फक्त ॲलॉय आपल्याला शिकायचा आहे ज्याचं नाव आहे टिटॅनियम ॲलॉय. तो आपण आपल्या नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. नाऊ द लास्ट ॲलॉय इज ए टिटॅनियम ॲलॉय. इट इज the alloy made up of titanium as the main element and this alloy is used at high temperature. बघा, जिथं जिथं हाय टेम्परेचरचे ऑपरेशन्स आपल्याकडे असतात तिथं आपण याला यूज करतो. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर द अल्ट्रा हाय स्पीड फ्लाईट. तर हाय स्पीडमध्ये जे फ्लाईट असतात आपल्याकडं त्यांच्यासाठी सुद्धा आपण याला यूज करत असतो. त्याचबरोबर याला आणखीन आपण यूज करत असतो बघा, फायर प्रूफ ब्लक हेड्स जे आहेत ते, म्हणजे जिथून आग वगैरे बाहेर पडत असते अग्निशमन दलाचं. आणि त्याचबरोबर एक्झॉस्ट शॉट्स म्हणजे जे गाड्यांचे सायलेन्सर्स असतात ज्याच्यामधून धूर वगैरे बाहेर पडतो, तर त्या ठिकाणी याचा यूज केला जातो. आणि त्यामुळं हाय टेम्परेचर असतं त्या ठिकाणी. त्याचबरोबर फायर प्रूफमध्ये सुद्धा आपल्याला हाय टेम्परेचर बघायला मिळतं. त्यामुळे टिटॅनियम ॲलॉयचा जो यूज आहे हा आपण जनरली हाय टेम्परेचर आणि हाय स्पीडच्या ठिकाणी हा यूज करत असतो. तर बघा, हा आपला लास्ट ॲलॉय आहे. आणि या ठिकाणी हा आपला फिजिकल प्रॉपर्टीचा पार्ट आपला कंप्लीट होतो आहे. ह्या फिजिकल प्रॉपर्टीच्या नंतर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये टॉपिकचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे, इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, ज्याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅग्नेट ह्या 2 ऑक्सिडायझिंग एजंट्सना आपणाला शिकायचा आहे. तर तो पार्ट आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.
तर इथं हा आपण पार्ट आपला कंप्लीट करतोय. थँक्यू.